कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादा पणोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. भक्ताष्टकमच्या भाग 2 मध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू दीनबंधू करुणा सिंधू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून आपल्या प्रिय भक्ताच्या गुणांचं वर्णन करणारं हे भक्ताष्टकम. मागच्या भागामध्ये आपण अतिशय संक्षिप्त पद्धतीने प्रस्तावना बघितली. आज मात्र आपण प्रथम श्लोकात प्रवेश करणार आहोत. श्लोक असा आहे: अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकारस् समदुःख सुखक्षमी. हा श्लोक भक्ताष्टक शृंखलेमध्ये जरी पहिला असेल तरी हा भक्तियोगातील 13व्या क्रमांकाचा श्लोक आहे. देवाला आवडणाऱ्या भक्तांमध्ये जे गुण असतात त्यातील प्रथम गुण अद्वेष्टा. अ म्हणजे नाही, द्वेष्टा म्हणजे द्वेष करणारा, द्वेषभाव रहित असा जो भक्त त्याचं नाव आहे अद्वेष्टा. देवाचे आवडते भक्त हे कुणाचाही द्वेष करत नाही, किंवा यापेक्षा विस्ताराने सांगायचं ठरलं तर जे कुणाचाही द्वेष करत नाही तेच देवाचे आवडते भक्त असतात. प्राणी मात्र हे स्वरूपाने भगवंताचेच अंश आहेत, म्हणून कोणत्याही प्राण्याविषयी थोडाही द्वेषभाव असणे हे भगवंताविषयीच द्वेष होतो. म्हणूनच भक्ताच्या ठिकाणी प्राणीमात्रांविषयी द्वेषाचा संपूर्णपणे अभाव असतो. पुढे भगवंत बोलतात, मैत्र करुण एव च. तो भक्त अद्वेष्टा तर असतो, पण त्याच्या ठिकाणी मैत्रभाव असते आणि करुणा असते. सगळ्यांबरोबर म्हणजे सर्व भूतानां म्हटलेलं आहे. सर्व पशु पक्षी प्राणी कुणाशीही मैत्रभावाने राहतो, करुणाभावाने राहतो. कारण जर सगळेच देवाचे अंश आहे, मग सर्व प्राणीमात्रांच्या द्वेषात जर देवाचा द्वेष होतो, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांशी मैत्री व करुणा या भावनेने राहिलं तर नक्कीच देवाशी सुद्धा मैत्रीभाव केल्यासारखा होतो. मैत्री आणि मैत्रीभाव भिन्न गोष्टी आहे. ठराविक लोकांशीच प्रेमाने राहणं ही मित्रता मैत्री आहे, परंतु सर्व जीवांशी प्रेमानं राहणं हा मैत्रीभाव आहे. पुढे वर्णन आहे निर्मम. आता निर्मम या शब्दाचा अर्थ त्या शब्दातच आहे. निर म्हणजे नाही, मम म्हणजे माझं, माझेपणाचा अभाव, ममत्वाचा अभाव. जरी भक्त सर्व प्राणीमात्रांविषयी स्वाभाविक मैत्री व करुणेच्या भावाने राहतात, पण तरीही त्यांची कोणाही विषयी किंचित मात्र ही ममता मात्र नसते. कारण ममता, माझेपणा मनुष्याला बंधनात टाकता. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. भक्त हे प्रत्येक वस्तूच्या बाबतीतही हेच म्हणतात की इदम न मम, हे माझं नाही. पुढे वर्णन आहे की ते भक्त निरअहंकारी असतात. निरअहंकारी, अहंकार रहित असतात. कारण सगळ्यात महत्त्वाचं असं की इदम न मम, माझं नाही, काहीच माझं नाही अशी भावना ज्यांची असते त्यांना कसला अहंकार असणार हो. अहंकार तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना होतो.
जे प्रत्येक गोष्टीच्या पुढे माझं हा शब्द लावतात. घर माझं, बंगला माझा, धन माझं, पद माझं, प्रतिष्ठा माझी. संत मात्र शरीर सुद्धा माझं म्हणत नाही, बाकी गोष्टी तर राहूच द्या. संतांना विचारा, हे शरीर कुणाचं? संत म्हणतात माझं नाही, हे काळाचं आहे. संतांना विचारा, तुमचं धन कुणाचं? ते म्हणता हे आमचं नाही, कुबेराचं आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. मग तुमचं काय आहे? ते म्हणतात येथे मनुष्याचे काय आहे. हिंदी भाषेत का होईना पण सिद्धांत फार गोड मांडलाय. मैं नहीं, मेरा नहीं, यह तन किसी का है दिया, जो कुछ भी मेरे पास है वह धन किसी का है दिया, देने वाले ने दिया वह भी दिया किस शान से, मेरा है यह लेने वाला कह उठा अभिमान से. वास्तविक काहीच आपलं नाही, तरीही घेणारा मात्र म्हणत असतो की हे माझं आहे. पण पुढची ओळ खूपच सुंदर आहे. देने वाले ने दिया वह भी दिया किस शान से, मेरा है यह लेने वाला कह उठा अभिमान से, मैं मेरा ये कहने वाला मन किसी का है दिया. अर्थात माझं माझं म्हणणारं मन सुद्धा आपलं नाही, ते सुद्धा देणारा कोणीतरी आहेच. माझं हे ममत्व आलं की अहंकार येतो. पण संत मात्र ममत्व रहित असल्यामुळे निरअहंकारी हा त्यांचा गुण आहे, म्हणून ते देवाला आवडतात. पुढचा गुण आहे सम दुःख सुख. अर्थात भक्त सुख दुःखाच्या परिस्थितीत सम राहतात. त्यांच्या अंतःकरणात दुःखात शोक निर्माण होत नाही किंवा सुखामध्ये हर्ष उत्पन्न होत नाही. पैठण निवासी शांतिब्रह्म एकनाथ महाराजांना गिरिजा मातांसारख्या अतिशय चांगल्या अशा पत्नी लाभल्या, परमार्थामध्ये संपूर्ण सहकार्य करणाऱ्या पत्नी लाभल्या, म्हणून ते जास्त हर्षित होत नाही. आणि तुकोबरायांना नामच्या जिजामातेसारख्या कर्कशा पत्नी लाभल्या तरी ते नाराज होत नाही. दोघही जण देवाचे आभारच मानतात. दोघही जण त्यांच्याबरोबर जुळवूनच घेतात. बरे झाले देवा बैल कर्कशा, अर्थात बरे झाले हाच शब्द आहे. दुःख येव अथवा सुख येव, भक्तांचं समीकरण असं आहे, अर्थात देवाच्या आवडत्या भक्तांचं समीकरण असं आहे की भक्तांच्या जीवनात चांगलं झालं तर ते म्हणतात देवाची कृपा, आणि जर काही वाईट झालं तर ते म्हणतात देवाची इच्छा. म्हणून दोन्ही परिस्थितीत ते सम आहे. पुढचं वर्णन आहे, पुढचा जो गुण आहे देवाच्या आवडत्या भक्तांचा तो आहे क्षमी. क्षमी म्हणजे क्षमा करणारा. एखाद्याला दंड द्यायला किंवा त्याचा सूड घ्यायला ताकद लागते असं नाही. एखाद्याला दंड द्यायला किंवा सूड घ्यायला ताकद लागते असं नाही, तर क्षमा करायला मात्र खरी ताकद लागते. नाथांना राग यावा या करता अनेकांनी त्यांचे अनेक अपराध केले. नाथांना कुणाचाही राग तर आला नाही, पण अपराधाबद्दल प्रत्येकाला नाथांनी मोठ्या मनाने क्षमा केली. म्हणून या भक्तांचा गुण आहे क्षमा करणं, म्हणून यांना क्षमी म्हटलेलं आहे. क्षमी अर्थात आज एका श्लोकामधून आपल्याला या भगवंताच्या प्रिय भक्तांचे 7 गुण कळाले. पहिला अद्वेष्टा, द्वेषरहित असणे. मैत्रभाव, सगळ्यांशी मैत्रीभावाने असणे. करुणाभाव, सगळ्यांवर करुणा त्यांना येते. चौथा आहे निर्मम भाव, काहीही माझं नाही हा एक भाव. निरअहंकारी, त्यांच्यामध्ये अहंकार नसतो. समदुःख सुख, सुख दुःखामध्ये ते समान असतात. आणि क्षमी, अर्थातच सगळ्यांना क्षमा करतात. आता या सर्व गुणांच्या चिंतनाने मला एका श्रेष्ठ भक्तांचं स्मरण झालं. आपण त्यांचं थोडं चिंतन करूया. तुम्ही जर हे व्यवस्थित ऐकलं त्या भक्तांची कथा, तर नक्कीच या सर्व 7 गुणांचं दर्शन या कथेच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. भक्तराज जयदेव गोस्वामी म्हणून एक फार मोठे भक्त झालेत. जयदेव गोस्वामी हे पूजादी कर्म करायचे. त्या पूजेची दक्षिणा व धान्य हे सगळं त्यांना प्राप्त व्हायचं. एक दिवस
अशाच पद्धतीने पूजेची दक्षिणा व धान्य घेऊन जात असताना एका वनामध्ये त्यांना 4 चोरांनी अडवलं. जयदेवांनी विचार केला, धनापेक्षा प्राण मौल्यवान आहे, म्हणून त्यांनी सर्व धान्य आणि दक्षिणा त्या चोरांना देऊन टाकली व म्हणाले, हे सर्व तुम्हाला घ्या. हे तुम्ही घेतलं काय आणि मी घेतलं काय सारखंच आहे. जयदेव तिथून पुढे निघाले, परंतु एका चोराच्या मनात विचार आला की याने सहज रीतीने आपल्याला हे धन देऊन तर टाकलं, पण याने आपल्या सगळ्यांचे चेहरे पाहिलेले आहे. हा राजाला जाऊन सांगेन व आपल्याला शिक्षा होईल. त्यामुळे पुन्हा त्या चोरांनी जयदेवांना पकडलं व त्यांचे दोन्ही हात व पाय तोडून त्यांना एका विहिरीत फेकून दिलं, कोरड्या विहिरीत फेकून दिलं. एक दिवस राजा त्या मार्गाने येत असताना विश्रांती म्हणून त्या विहिरीजवळ थांबला. त्यावेळी राजाच्या कानावरती काही शब्द आले. शब्द कसले ते? मंत्रच होता तो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाने या महामंत्राच्या दिशेने शोध घेतला तेव्हा विहिरीमध्ये जयदेव दिसले. त्यांना बाहेर काढण्यात आलं. राजा त्यांची ती भक्ती बघून, की हातपाय तुटलेले आहेत तरीही भजन चालू आहे, या भक्तीला राजा नतमस्तक झाला व त्यांना दरबारामध्ये धर्मगुरू म्हणून नियुक्त केलं. त्यांची राजा सेवाही करू लागला. एक दिवस राजाने जयदेवांना विचारलं, गुरुजी, मला खऱ्या अर्थाने पुण्य अर्जित करायचं असेल तर मी काय करू? त्यावेळी जयदेव म्हणाले, तू ब्राह्मण देवतांना सत्पात्री दान कर, त्याने तू पुण्यवंत होशील. राजाने तसंच केलं. सर्व राज्यात दवंडी दिली की राजाचं सर्व ब्राह्मण देवतांना आग्रहाचं निमंत्रण आहे, सर्वांनी राजाच्या दानाचा स्वीकार करावा. मोठ्या संख्येने ब्राह्मण देवता येऊ लागले व जयदेव गोस्वामींच्या आज्ञेनुसार राजा प्रत्येकाला दान देऊ लागला. असं हे सगळं चालू असताना त्या 4 चोरांनाही असं वाटलं, धन भेटतं आहे तर आपणही ब्राह्मणाचा वेश धारण करून राज दरबारात जाऊ. आणि तेही ब्राह्मण वेश धारण करून त्या रांगेत उभे राहिले व जवळ आल्यावर त्यांना प्रचंड भीती वाटू लागली की ज्याचे हातपाय आपण तोडले तो तर राजाच्या जवळ बसलेला आहे. आता जर त्याने आपलं नाव राजाला सांगितलं तर राजा दानाऐवजी फाशीची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. पण मध्येच पळूनही जाता येईना म्हणून ते समोर आले. त्यांना जयदेव गोस्वामींनी ओळखलं, पण स्मित हास्य करून राजाला जयदेव म्हणतात, राजा, या 4 ब्राह्मणांना जास्तीत जास्त दान कर. राजाने त्यांना इतकं धन, इतके हिरे मोती धान्य दिलं की ते त्यांना हातात येणार नाही, हातात घेऊन जाता येणार नाही. म्हणून ते धनधान्य त्यांना घरी पोहोचवण्यासाठी काही घोडेस्वार, काही सैनिक पाठवले. रस्त्याने जात असताना एका सैनिकाने त्या चोरांना विचारलं, का हो ब्राह्मण देवता, आता यांना काय माहित की हे नकली ब्राह्मण आहे म्हणून. त्यांनी खरे ब्राह्मण म्हणून विचारलं, का हो, आमच्या राजाने, हे राजाचे जे गुरु आहेत त्यांनी तुम्हाला जास्तीत जास्त धन द्यायला लावलं. खरं तुमच्यावर त्यांचं फार प्रेम दिसतं किंवा तुमची साधना तेवढी जास्त असेल, असं काही आहे का? त्यावेळी ते चोर म्हणाले, अरे बाबा, तुम्हाला म्हणून सांगतो, तुमच्या राजांचा जो गुरु आहे तो कोणी महात्मा नाही, तो एक नंबरचा डाकू आहे. पण आम्ही त्याला ओळखू म्हणून त्याने घाबरून आम्हाला जास्त धन द्यायला लावलं. म्हणजे बघा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. विंच वाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन हा कधीही बदलत नसतो, तो सर्वांगाने दुर्जनच असतो. आता हा अपराध संत सहन करू शकतात, पण संतांचा हा अपराध भगवंत सहन करू शकत नाही. महाराज, ज्या दुर्जनांवर जयदेवांनी एवढी कृपा केली तरीही क्षमाच केलं, अशा जयदेवांवर ज्यावेळेस ते डाकू आहे असा आरोप केला त्यावेळी धरणी दुभंगली. 4ही चोर धरणीमध्ये सामावले गेले. कथा संपली. याचं तात्पर्य एक आहे की कितीही कठीण प्रसंग आला तरी देवाचे लाडके भक्त, देवाचे आवडते भक्त आपले हे 7 गुण सोडत नाही. ते कुणाचा द्वेषही करत नाही, ते राजाच्या दरबारी गेले तरी अहंकारही करत नाही, त्यांच्या ठिकाणी कायम करुणाही कायम असते, ते कशालाही माझही म्हणत नाही. दुःख सुख दोन्हींमध्ये ते सारखेच असतात आणि सहज क्षमा करतात. आज
या एक श्लोकातील 7 गुण आपण बघितले. आज आपण इथे थांबूया. नक्कीच पुढच्या भागामध्ये आपण द्वितीय श्लोकाचं तृतीय श्लोकाचं चिंतन या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.